वेल, सो आय होप यू आर एबल टू सी द वर्ड फाईल ॲज वेल. वर्ड फाईल पण दिसत असेल तुम्हाला. आणि आता आज जो टॉपिक आपण डील करणार आहोत तो टॉपिक आहे सायक्लिकल थिअरी ऑफ हिस्ट्री. इतिहासाचा चक्राकार गतीचा सिद्धांत. तर हा इतिहासाचा चक्राकार गतीचा सिद्धांत काय असतो? बघा, काय आहे ना, आपल्या पूर्वजांनी सुद्धा भूतकाळाकडे आणि मनुष्याच्या जीवनाकडे, तसंच सृष्टीची निर्मिती आणि ऱ्हास याच्याकडे एका चक्राकार गती याच्यामध्ये आहे का, किंवा चक्राकार सिद्धांत काही आहे का, हे समजण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, भारतीय परंपरेमध्ये आपल्याला युगाची संकल्पना मिळते. सगळ्यात सुरुवातीला सत्ययुग होतं, जे की फार प्युअर होतं, आणि मग त्रेतायुग आलं. त्याच्यामध्ये प्युअरिटी, शुद्धता थोडी कमी झाली. मग द्वापार युग आलं, आणि मग कलियुग आलं, जे की सगळ्यात जास्त डेंजरस आहे. आता सध्या आपण कलियुगात आहे. आणि या कलियुगानंतर परत सतयुग सुरू होणे, सायकल अविरत सुरू राहतं, अशी संकल्पना आपल्याला भारतीय वैचारिक परंपरेमध्ये मिळते. आणि अशा प्रकारच्या संकल्पना बऱ्याचशा सभ्यतेमध्ये आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, चायनीज जी विचारसरणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं समजून येतं की त्याच्यामध्ये सुद्धा असा विश्वास आहे की मनुष्याची निर्मिती हे छोटे छोटे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्याच्यापासून प्राण्यांची निर्मिती झाली, आणि प्राण्यांपासून मग मनुष्याची निर्मिती झाली. मनुष्यात ज्याला म्हणतात ना, इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात वरती आहे. आणि आता त्याच्यानंतर मात्र परत तिथून ऱ्हासाला सुरुवात होईल. मनुष्यात म्हणजे ज्याला म्हणतात ना, जनावरासारखं वागायला लागेल. सगळी सभ्यता नष्ट होऊन जाईल, आणि जनावर सुद्धा हळूहळू नष्ट होऊन ते मायक्रो ऑर्गॅनिझमच राहतील आहे. आणि मग मायक्रो ऑर्गॅनिझम पासून परत सृष्टीची निर्मितीला सुरुवात होईल. तर हे सायकल आहे सृष्टीच्या निर्मिती आणि ऱ्हासामध्ये, असं चायनीज लोक सुद्धा म्हणतात. ज्यू आणि ख्रिश्चन या गोष्टीला विश्वास करतात की सगळ्यात सुरुवातीला फार प्युअर लाईफ होतं, आणि मग मनुष्यानी काही पाप केलं म्हणून त्याला पृथ्वीवर पाठवण्यात आलं. आणि मग हळूहळू तो पापाचा घडा भरत जाईल, आणि मग शेवटी त्यांचा न्याय होईल, आणि मग नंतर मनुष्याचा लाईफ पुन्हा प्युअर होईल. इस्लाम धर्मीयामध्ये मात्र असं सायकलचा काही संकल्पना नाही. एक लिनियर लाईफ आहे, असं ते म्हणतात की आपण जे पाप पुण्य करतो त्याचा निवाडा अगदी शेवटच्या दिवशी कयामत के दिन मध्ये होईल. आणि मग त्याच्यानंतर कोण स्वर्गात जाईल किंवा कोण नरकात जाईल हे फायनली ठरून जाईल. तर हे झाले ट्रॅडिशनल बिलीफ, धार्मिक विश्वासावर आधारित हे सगळे विश्वास आहे. पण या व्यतिरिक्त काही इतिहासकारांनी अध्ययन करून सुद्धा इतिहासामध्ये ही सायकल, ही चक्र आपल्याला दिसतं का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये गॅम्बिस्टो विको हे जे एक इटालियन इतिहासकार होते, त्यांनी युनिव्हर्सल लॉ नावाचं पुस्तक लिहिलं, 3 खंडात्मक. आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की सगळ्यात सुरुवातीला नॉमॅडिक प्रिमिटिव्ह लाईफ, मनुष्य भटका जीवन जगायचा. आणि त्याचं आयुष्य हे एका जनावरापेक्षा फार वेगळं नसायचं. त्याच्यानंतरची जी स्टेज आली, हिरोईक स्टेज आली, ज्याच्यामध्ये जे फार्मर आणि लँडलॉर्ड्स होते, अ, जमीनदार, त्यांच्या हाती सत्ता आली. त्याच्यानंतर क्लासिकल एज आला, याच्यामध्ये जे बुद्धिमान लोक होते त्यांच्या हाती समाजाचं नेतृत्व आलं. आणि त्याच्यानंतर मग जे चौथी स्टेज आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य लोक सुद्धा हे आपल्या अधिकारासाठी भांडायला लागतील. सगळीकडे करप्शन होईल, आणि मग या सगळ्या सभ्यतेचा ऱ्हास होऊन आपण अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये परत एकदा जाऊ, प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये जाऊ. तर असं हे सायकल गॅम्बेस्टा विकोनी आपल्या या ग्रंथामध्ये, युनिव्हर्सल लॉ या ग्रंथामध्ये मांडला. तसंच ऑसवर्ल्ड स्प्रेंगलर जो आहे, द डिक्लाइन ऑफ द वेस्ट, हे 2 खंडात्मक ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो वेस्टर्न सिव्हिलायझेशनचं अध्ययन करताना कसं सुरुवातीला नॉमॅडिक लोक होते, भटके, जे की खाद्यान्न गोळा करून जगायचे. मग त्याच्यानंतर शेतीनंतर डेव्हलपमेंट, कल्चर, संस्कृतीचा विकास व्हायला लागला. प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात आली, सामाजिक नीती नियम अस्तित्वात आले, धर्म अस्तित्वात आला. आणि मग त्याच्यानंतर फोर्थ स्टेज जे आहे, त्याच्यामध्ये मनुष्य हे आपले व्हॅल्यूज विसरून जाईल. इनजस्टिस जे आहे ते व्हायला लागेल, करप्शन होईल, अर्बनायझेशन होईल. आणि मग त्याच्यानंतर परत सभ्यतेचा ऱ्हास होईल, आणि पुन्हा नॉमॅटिक प्रिमिटिव्ह स्टेज ही यायला लागेल, असं ऑसवर्ल्ड स्प्लेंगलर आपल्या या ग्रंथामध्ये सांगतो. आपण क्लासिकल मार्क्सिझमचं अध्ययन केलंय फर्स्ट सेमिस्टरमध्ये. आणि त्याच्यामध्ये मार्क्स सुद्धा हे सायकल सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं सायकल एकच आहे. जसं सुरुवातीला प्रिमिटिव्ह कम्युनिझम होतं, मग स्लेव्हरी, शेतीची व्यवस्था आली, मग सरंजामशाही आली, मग भांडवलशाही आली, आणि भांडवलशाही नंतर आता एक सायंटिफिक सोशलिझम येईल. आणि मग त्याच्यानंतर ते सायकल बंद होईल, असा त्याचा विचार होता. तर हे सगळे सुरुवातीचे इतिहासकार होते. पण या इतिहासाचे चक्राकार गतीचा सिद्धांत, सभ्यतेचा ऱ्हास आणि विकास याचा फार विस्तृतपणे अध्ययन जर का कोणी केलं असेल तर ते केलं अर्नॉल्ड टोयनबी या इतिहासकाराने. 1889 टू
1975 हा त्याचा कालखंड होता. ब्रिटिश फिलॉसॉफर ते होते आणि त्यांचे काका चं नाव सुद्धा अर्नॉल्ड टॉयनबीच होतं, जे की फेमस इकॉनॉमिक हिस्टोरियन होते. तर हे त्यांच्या आयुष्याबद्दल थोडंसं याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, की ग्रीक, लॅटिन भाषेचं त्यांनी अध्ययन केलं होतं. बिलॉयल कॉलेज, विंचेस्टर कॉलेज इथे त्यांनी आपलं अध्ययन केलं. तिथे त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती. अथेन्सला ग्रीसमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर बिलॉयल कॉलेजमध्ये ते नोकरीसाठी रुजू झाले. त्यानंतर इंग्लंडच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंट मध्ये त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर पॅरिस पीस कॉन्फरन्स जी झाली होती प्रथम विश्वयुद्धानंतर, त्याच्यामध्ये ते इंग्लंडच्या बाजूने इंग्लंडचे प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये ते सम्मिलित झाले होते. युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये त्यांनी मॉडर्न ग्रीक स्टडीज चं अध्ययन केलं. त्याच्यानंतर हे थोडीफार माहिती आहे, पण त्याचं सगळ्यात महत्वाचं जे योगदान आहे ते आहे अ स्टडी ऑफ हिस्ट्री. हा ग्रंथ त्यांनी लिहिला. फार प्रचंड ग्रंथ, मोठा ग्रंथ आहे, 12 खंडाचा आणि 1934 ते 1961 पर्यंत. आणि या ग्रंथाला इतिहासाचं एक मेटा नॅरेटिव्ह, फार मोठं इतिहासाच्या विचाराला योगदान असं मानलं जातं. आणि या व्यतिरिक्त त्यांची बरीचशी ग्रंथ आहे. नॅशनॅलिटी अँड वॉर, ग्रीक हिस्टॉरिकल थॉट, सिव्हिलायझेशन ऑन ट्रायल, हिस्टोरियन्स अप्रोच टू रिलीजन, द वर्ल्ड अँड द वेस्ट, ईस्ट टू वेस्ट, जर्नी अराउंड द वर्ल्ड, हेलेनिझम, हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन, मॅनकाइंड अँड मदर अर्थ. तर आपण त्यांचं जे पुस्तक आहे स्टडी ऑफ हिस्ट्री, त्याचे खंडांबद्दल मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर मग स्टडी ऑफ हिस्ट्री याच्यामधून त्यांचे इतिहासाबद्दलचे काय विचार प्रतिबिंबित होतात याची चर्चा आपण करणार आहोत. तर हे जे 12 खंड आहे, अर्थात हे सगळे खंड लिहिलेले आहे, याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं फार काही नाही. उदाहरणार्थ पहिला खंड जो आहे तो जिनेसिस ऑफ सिव्हिलायझेशन. जिनेसिस म्हणजे सुरुवात, सभ्यतेची सुरुवात कशी होते. दुसरा सुद्धा सभ्यतेची सुरुवात होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात. नंतर आहे ग्रोथ ऑफ सिव्हिलायझेशन वगैरे वगैरे. तर हे सगळे खंड कोणकोणते आहेत तुम्ही वाचू शकता. नावं काही लक्षात राहिली तर ती फार चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा, हे एवढे मोठे 12 खंड वाचणं लोकांना बरंच कठीण जायचं. तर डी.एस. सोमरवेल नावाचा हा जो व्यक्ती होता, यांनी सुरुवातीचे 6 खंड जसे एकानंतर एक प्रकाशित होत गेले हे खंड. तर हे 6 खंड वाचले आणि मग त्यांनी आपले नोट्स काढून ठेवले स्वतःला समजण्यासाठी. आणि मग हे नोट्स जेव्हा त्यांनी अर्नॉल्ड टोयनबीला दाखवले, तेव्हा अर्नॉल्ड टोयनबी म्हणाले, की "अरे, तुम्ही तर फार चांगलं समिंग अप केलंय. फार चांगला माझा सारांश लिहिलेला आहे माझ्या खंडांचा. तर तुम्ही हे प्रकाशित का नाही करत?" तर मग हा जो डी.एस. सोमरवेलचं हे स्टडी ऑफ हिस्ट्री हे प्रकाशित झालं. तर हे जे पहिले जे 6 खंड होते अर्नॉल्ड टोयनबीच्या या ग्रंथांचे, त्या 6 खंडाचा सारांश हा 1946 मध्ये प्रकाशित झाला. आणि मग अर्नॉल्ड टोयनबीनीच त्यांना म्हटलं, की तुम्ही इतका चांगला सारांश माझ्या पहिल्या 6 खंडाचा लिहिला, दुसऱ्या 6 खंडाचा का नाही लिहित? तर त्यांनी दुसरे 6 खंड 7वा ते 12वा त्याचा सुद्धा सारांश लिहिला आणि ते प्रकाशित झाले. तर पुष्कळसे लोक हे 2 खंड वाचून घेतात सोमरवेलचे. म्हणजे या 12 खंडांमध्ये एवढं मोठं वाचणं फार कठीण होतं सगळ्यांना. या 12 खंडामध्ये अर्नॉल्ड टोयनबीने काय लिहिलेलं आहे याचा सारांश आपल्याला समजून येतो. हे स्टडी ऑफ हिस्ट्री जे होतं टोयनबीचं, हे फार मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल झालं. खूप याच्या प्रती विकल्या गेल्या US मध्ये. आणि अर्थात ते जे पूर्ण 12 खंड होते ते तर 7,000 लोकांनी विकत घेतले. पण ते जे सारांश जो होता सोमरवेलचा 2 खंडाचा, माझ्याकडे डिपार्टमेंटला इथे नाही आणला मी. तर तो सारांश मात्र त्याच्या 3 लाख कॉपीज, 3 लाख खंड विकले गेले. टोयनबीला पुष्कळ ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं भाषण द्यायला, त्यांच्या इंटरव्ह्यूज घेण्यात आले. आणि म्हणजे कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल नंतर हे सगळ्यात महत्वाचं प्रसिद्धीस आलेलं पुस्तक अशी त्याची प्रशंसा केली गेली. टाइम मॅगझिन जे निघतं US मध्ये, त्याच्यावरती त्यांचा फोटो छापला गेला आणि त्याच्यानंतर ते फार US मध्ये मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झाले. ते झालं त्यांचं जीवन. स्टडी ऑफ हिस्ट्री या पुस्तकाची थोडीशी माहिती, त्याचा सारांश जे सोमरवेलनी प्रकाशित. आता त्यांच्या या पुस्तकावरून इतिहास लेखनाबद्दल, म्हणजे त्यांनी नेमकं काय केलं आहे आणि इतिहास कशाला म्हणतात, सभ्यतेचा विकास आणि ऱ्हास कशा पद्धतीने होतो, याबद्दलचे त्यांचे विचार आता आपण समजून घेऊया. तर आपल्या ग्रंथामध्ये 26 सभ्यतेचा उगम, विकास आणि त्याचा ऱ्हास कसा झाला याचं अध्ययन टोयनबी करतात. 26 सभ्यताचं एक तुलनात्मक अध्ययन सुद्धा ते करतात. आणि ते सांगतात की आपण जर का भूतकाळाकडे बघतो, तर तो एक सभ्यतेचा इतिहास म्हणून आपण बघायला पाहिजे. आपण जर का एका देशाचा इतिहास म्हणून बघितला, तर त्याच्यामध्ये बरेच नुकसान होईल. उदाहरणार्थ घ्यायचं तर भारताचं घ्या. समजा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे फार प्राचीन काळापासून अगदी सेंचुरीज टुगेदर, शतकोनशतक हा एकत्र भूखंड होता. आणि इथली संस्कृती, सभ्यता ही अ, एका ज्याला म्हणतात ना हार्मोनी, एक दुसऱ्याच्या कॉपरेशननी विकसित होत गेली होती. पण आता आपण जर का भारताचं फक्त अध्ययन करतो म्हटलं, तर
त्याचा म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ द पास्ट, भूतकाळाची समज ही बरोबर होणार नाही. तर आपल्याला भारतीय सभ्यतेचा जर का आपण अभ्यास केला प्राचीन काळातील, कारण इंडिया, पाकिस्तान आणि बांगलादेश हे 1947 म्हणजे म्हणजे इतिहासाच्या दृष्टिकोनातून बघतो म्हटलं तर तो फार अलीकडची गोष्ट आहे. आणि याच्या पूर्वीचा कितीतरी हजारो वर्षाचा इतिहास या भूखंडाला आहे. तर हे अध्ययन जर का आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल भूतकाळ, तर आपल्याला सभ्यतेवर लक्ष द्यायला पाहिजे, ना की एका राष्ट्रावर. कारण राष्ट्राच्या बाउंड्रीज ज्या आहे त्या चेंज होतात. त्या कधी बरेचदा आर्टिफिशियली बनवलेल्या असतात. उदाहरणार्थ आफ्रिकेमध्ये जशा बाउंड्रीज बनवलेल्या आहेत त्या सगळ्या युरोपियन देशांनी बनवलेल्या आहे, जेव्हा आफ्रिकेचं त्यांनी आपसात विभाजन करून घेतलं. आणि खरं तर अर्नल्ड टोयनबी म्हणतात, की राष्ट्रवादी दृष्टिकोनातून इतिहासाचं अध्ययन करणं हे चुकीचं आहे. कारण राष्ट्रवाद हा माणसाला स्वतःच्या देशाची प्रशंसा करणं शिकवतं. तसंच स्वतःच्या देशाला आक्रमक बनवून दुसऱ्या देशावर आक्रमण करून त्याला यावर अधिपत्य स्थापित करणं, अशी प्रेरणा आपल्याला राष्ट्रवादी इतिहासाकडून मिळते. तर त्या राष्ट्रवादी इतिहासापासून दूर जाऊन आपण काय करायला पाहिजे, की सभ्यतेचा इतिहासाचं अध्ययन हे जरूर करायला पाहिजे. तर आपल्या ग्रंथामध्ये 3 महत्त्वाचे प्रश्नांचं ते अध्ययन करण्याचा प्रयत्न करतात. जिनेसिस, ग्रोथ अँड डिके ऑफ सिव्हिलायझेशन. सभ्यतेचा विकास कसा झाला? सभ्यतेची सुरुवात कशी झाली? त्याचा विकास कसा झाला? आणि मग शेवटी त्याचा ऱ्हास कसा झाला? तर या सभ्यते या सगळ्या गोष्टीचं अध्ययन करताना त्यांनी काही महत्त्वाचे हायपोथेसिस मांडले आहे. 2-3 महत्त्वाचे हायपोथेसिस आहेत, जे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं त्याचं हायपोथेसिस आहे चॅलेंज अँड रिस्पॉन्स. म्हणजे काय? आव्हान आणि प्रतिसाद. बघा, नॉर्मल व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुद्धा आव्हाने येत असतात. उदाहरणार्थ तुम्ही 11, 10वी हे खूप मोठं आव्हान होतं. मग 12वीची परीक्षा, मग त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, मग त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, मग पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे. तर प्रत्येक स्टेजला तुमच्या आयुष्यामध्ये आव्हाने येत गेली आणि तुमचा विकास कशावर अवलंबून आहे? तुमचा विकास याच्यावर अवलंबून आहे, की तुम्ही या आव्हानाला कशा पद्धतीने प्रतिसाद देता. जर का तुम्ही आव्हानाला व्यवस्थित प्रतिसाद दिला, तर तुमचा विकास होईल. पण ही आव्हानं सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये अशी असायला पाहिजे, की जी फार मोठी पण नको. खूपच मोठं आव्हान असलं, समजा दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थ्याचा, एखाद्या मुलाचा जन्म जर का फारच गरीब घरामध्ये झाला असेल, त्याला आई-वडील शाळेमध्ये सुद्धा पाठवू शकत नसतील, तर हे चॅलेंज, ती जी गरिबी आहे, ती एवढं मोठं चॅलेंज आहे, की ज्याला व्यवस्थित प्रतिसाद तो मुलगा देऊ शकत नाही आहे. तसंच जर का काहीच आव्हानं नसली, सगळ्या गोष्टी अगदी सुरळीतपणे मिळत गेल्या, आपण कुठलंच आव्हान स्वीकारलं नाही आयुष्यामध्ये, आपल्याकडे फार मोठी गडगंज धनसंपत्ती आहे, शिक्षणाचं आपल्याला महत्त्व समजलं नाही, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला विकास होणार नाही. तसंच सभ्यतेचं सुद्धा असतं. सभ्यतेच्या विकासामध्ये आव्हानं जर का फार मोठी आली, तर सभ्यता ही कोसळून पडू शकते. तसंच आव्हानच जर का नसली, तर सभ्यतेचा विकास सुद्धा मंदावतो किंवा बंद होऊन जातो. तर आव्हानं ही योग्य त्या प्रमाणात सभ्यतेच्या समोर आली पाहिजे. उदाहरणार्थ आधुनिक युगाने बरीच आव्हानं आपल्याला दिली आहे. अर्बनायझेशन होत आहे, कॉम्प्युटर्स आले आहे. तर आता या युगामध्ये जर का आपण म्हटलं, की मला कॉम्प्युटर शिकायचं नाही आहे, तर आपण काय करतोय, त्या आव्हानाला आपला प्रतिसाद बरोबर नाही आहे. आपण मागे पडतोय. कोरोना फार मोठ्या प्रमाणात आला, तर त्याला लोकांनी प्रतिसाद कसा दिला, की लगेच त्याच्यावर लस तयार करण्यात आली आणि लगेच मग कॉलेजेस आणि शाळा नॉर्मल पद्धतीने बंद करून मग ऑनलाईन शिकवणं सुरू केलं. तर याला म्हणतात प्रतिसाद. तर कोरोना हे सगळ्या जगापुढे फार मोठं आव्हान होतं. आणि याचं ते विश्लेषण करतात, की कुठल्याही सभ्यतेच्या विकासासाठी आव्हान आणि प्रतिसाद ह्या 2 प्रक्रिया फार महत्त्वाच्या असतात. आणि तसंच या आव्हान सुद्धा फार मोठी नसावी. आणि नंतरची गोष्ट ते सांगतात, की ह्या आव्हानाला जे प्रतिसाद देतात, तो पूर्ण समाज नसतो, तर समाजामधला एक छोटासा वर्ग असतो, ज्याला तो म्हणतो क्रिएटिव्ह मायनॉरिटी. एक अल्पसंख्याक, एक छोटीशी संख्या असते, जे की क्रिएटिव्ह असतात, जे विचार करतात, जे बुद्धिमान लोकं असतात, ते जे समाजाचं मार्गदर्शन करतात. तर ही क्रिएटिव्ह मायनॉरिटी ज्या पद्धतीने या आव्हानाला प्रतिसाद देते, त्याच्यावर अवलंबून असतं, की समाजाचा विकास हा होईल की नाही होईल किंवा कशा कशा पद्धतीने होईल. तर सभ्यतेच्या विकासामध्ये आव्हान, प्रतिसाद आणि ही जी क्रिएटिव्ह मायनॉरिटी जी आहे, जो बुद्धिमान वर्ग आहे, यांचं महत्त्व त्यांनी आपल्या लिखाणातून पटवून सांगितलं. आणि या 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 उलट एक कोणता विशेष वंश सभ्यतेचा विकास करू शकतो, याच्यावर त्यांचा विश्वास नसता. यांच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. उदाहरणार्थ साम्राज्यवादी इतिहास लेखनामध्ये आपण पाहिलं आहे, की साम्राज्यवादी इतिहासकारांनी काय केलं, की युरोपातले लोकं हे भारतीय लोकांपेक्षा वंशाने श्रेष्ठ आहे, किंवा पूर्वेकडच्या लोकांपेक्षा पश्चिमेकडचे लोक हे वंशाने श्रेष्ठ आहे, हे आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. पण अर्नल्ड टोynबी मात्र याच्यावर प्रश्नचिन्ह उठवतात, की वंशाने कोणी श्रेष्ठ नाही. वेस्टर्न सिव्हिलायझेशन, युरोपियन सिव्हिलायझेशन हे फार श्रेष्ठ आहे असं नाही. एकेकाळी भारतीय सभ्यता, चायनीज सभ्यता, पूर्वेकडच्या सभ्यता ह्या सुद्धा फार श्रेष्ठत्वाला पोहोचल्या होत्या. त्यामुळे
वंशावरूनच फक्त सभ्यतेचा विकास होतो हे नाही. जर का असं असतं तर मग ग्रीक लोक तेव्हा पण होते, पण तेव्हा प्राचीन काळात ग्रीक सभ्यतेचा विकास फार झाला होता. पण नंतर मात्र ग्रीक सभ्यतेचा ऱ्हास झाला. भारतीय सभ्यता आर्य लोकांनी फार मोठ्या प्रमाणात विकसित केली होती, पण नंतर भारतीय सभ्यतेचा सुद्धा ऱ्हास झाला. त्यामुळे सभ्यतेचा विकास करण्यामध्ये वंश हा एक खूप डिटरमायनिंग फॅक्टर, खूप महत्वाचा फॅक्टर आहे असं ते मानत नाही. तसंच भौगोलिक परिस्थिती किंवा निसर्गाने आपल्याला दिलेलं जे दान असतं ते सुद्धा फार महत्वाचं असतं असं नाही. ते उदाहरण देऊन सांगतात की आफ्रिकेमध्ये खूप सारे नॅचरल रिसोर्सेस आहेत, खूप मोठे फॉरेस्ट आहे, खूप सारे मिनरल्स आहे, पण आफ्रिकेचा विकास मात्र झालेला आपल्याला दिसून येत नाही. तर विकास होण्यासाठी ती जी मायनॉरिटी जी असते, जी समाजाचं नेतृत्व करते आणि जे एका विशेष पद्धतीने विचार करून समाजाला नेतृत्व देते, विशेष पद्धतीने विचार करून येणाऱ्या आव्हानाला आपण कसं टॅकल करायचं, कसा त्याला प्रतिसाद द्यायचा, याच्याबद्दल विचार करते. ती मायनॉरिटी, तो जो अल्पसंख्याक बुद्धिमान वर्ग, जो बुद्धिजीवी वर्ग असतो, त्याचं राहणं हे खूप महत्वाचं असतं, असं ते आपल्या लिखाणातून सांगतात. वेगवेगळ्या सभ्यतेचं त्यांनी क्लासिफिकेशन केलं आहे. वेस्टर्न सिव्हिलायझेशन, पश्चिमी सिव्हिलायझेशन, अरबिक सिव्हिलायझेशन, इराणियन, हिंदू, हेलेनिक, इजिप्शियन. आणि खरं तर विकास कशाला म्हणतात हे याचं सुद्धा ते विश्लेषण करतात. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा एखाद्या सभ्यतेमध्ये सामाजिक मूल्य असतात, नैतिक मूल्य असतात, धर्म असतो, आत्मपरीक्षण केलं जातं, तो तो समाज विकासाच्या मार्गावर असं ते म्हणतात. खूप मोठं साम्राज्य एका सभ्यतेने निर्माण केलं म्हणजे तो विकास झाला असं नाही. त्याच्यामध्ये रासाचे बीज लावलेले असतात. त्यामुळे त्यांचे विचार बरेचदा भारतामध्ये जे वेदांत दर्शन आहे किंवा महात्मा गांधी आहे, महात्मा गांधीच्या विचारांशी त्यांचे विचार बरेचसे सारखे आपल्याला दिसून येतात. आणि तसंच ते सिम्प्लिसिटी, साधेपणावर बराच भार देतात. आणि ते सांगतात की जर का आपण कसे दिसतो, आपण कशा पद्धतीचे कपडे घालतो, यालाच जर का आपण फार लक्ष देण्याचा प्रयत्न केला याच्याकडे, तर मात्र आपली बुद्धी आणि आपला आत्मविकास याला मात्र आपल्याला वेळ मिळणार नाही. सभ्यता ही फार कॉम्प्लिकेटेड नसावी, सरळ सरळ असावी असं त्यांचं म्हणणं आहे. मी तुम्हाला चॅलेंज आणि रिस्पॉन्स, आव्हान आणि प्रतिसाद सांगितलं. बुद्धी, अल्पसंख्याक बुद्धिजीवी वर्ग हे सांगितलं. चॅलेंज हे खूप मोठ्या प्रमाणात नसावं हे सुद्धा सांगितलं. चॅलेंज आणि रिस्पॉन्सवरच विकास सभ्यतेचा अवलंबून राहतो हे अर्नॉल्ड टोynबी सांगतो. याच्यानंतरचं त्यांचं जे थिअरायझेशन आहे, याच्यानंतरचं त्यांचं जे प्रमेय आहे, ते म्हणतात विड्रॉवल आणि रिटर्न. विड्रॉवल म्हणजे काय? परत येणे, एक पाऊल मागे घेणे आणि परत येणे, याला विड्रॉवल आणि रिटर्न म्हणतात. खूप सिंपलचं उदाहरण म्हणजे काय? आपल्याला समजा लांब उडी मारायची असली तर आपण 2 पाऊल मागे जातो, 2 पाऊल मागे जाऊन आपण आपली स्ट्रेंथ गॅदर करतो आणि मग उडी मारतो. आणि तसंच हे विड्रॉवल आणि रिटर्न हे जगातल्या जे इम्पॉर्टंट महत्वाचे विचारवंत होते यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसून येतं. प्राचीन काळी आपले जे ऋषीमुनी असायचे, ते जंगलात जायचे, अध्ययन करायचे, मेडिटेशन करायचे, तपश्चर्या करायचे. तर हे सगळी प्रोसेस काय होती, की आतमधली ती शक्ती आपली जागृत करत होते, वैचारिक शक्ती. आणि मग त्या वैचारिक शक्तीतून, बुद्धीतून मनन चिंतन करून मग काहीतरी एक चांगले विचार घेऊन ते समाजामध्ये यायचे आणि समाजाला ते दान करायचे. त्याच्यामुळे समाजाचा बौद्धिक विकास, आध्यात्मिक विकास, सामाजिक विकास व्हायचा. गौतम बुद्धांनी हेच केलं. गौतम बुद्ध फार दिवस मेडिटेशनला जाऊन बसले आणि मग त्याच्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली असं समजण्यात येतं. आणि हे जसं मोहम्मद पैगंबराच्या आयुष्यामध्ये सुद्धा ते समाजापासून दूर एका पहाडावर जाऊन बसले असे विश्लेषण देण्यात दिले जातात. तर हे ही जी गोष्ट, विड्रॉ, समाजापासून दूर जाऊन मनन चिंतन करून आणि मग चांगले क्रिएटिव्ह विचार घेऊन समाजात येणं, हे जसं एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये होतं, तसंच हे समाजाच्या आयुष्यामध्ये सुद्धा होतं. तसंच हे सभ्यतेच्या आयुष्यामध्ये सुद्धा होतं. एखादी सभ्यता आपल्याला वाटते की फार विड्रॉ झालेली आहे, फार मागे गेलेली आहे. पण ती सभ्यता विचार करून, मंथन करून, चिंतन करून, त्याच्यामध्ये चांगल्या व्हॅल्यूज असतील, चांगले नैतिक मूल्य असतील, तर त्या नैतिक मूल्याच्या आधारावर ती सभ्यता परत विकासाच्या मार्गावर येऊ शकते. उदाहरणार्थ जसं इटलीमध्ये झालं. इटली हा फार प्राचीन काळी फार विकसित होता, विकसित सभ्यता होती. पण नंतर त्याचा ऱ्हास झाला. ऱ्हास झाल्यावर मग काही वर्ष असं वाटलं की इटलीची सभ्यता ही संपली आहे. पण नंतर जेव्हा रेनेसाँ सुरू झाला, पुनर्जागरण जेव्हा सुरू झालं. एक मिनिट. हो, आलोय. हा, वेल, ओके, सॉरी फॉर द इंटरप्शन. हा, वेल, फाईन. तर हा जो दुसरा प्रमेय त्यांनी सांगितला, विड्रॉवल अँड रिटर्न म्हणजे काय?
कधी कधी चॅलेंजेस इतकी मोठी असतात समाजापुढे किंवा सभ्यतेपुढे, की सभ्यता असं वाटतं की थोडे दिवस विड्रॉ झाल्यासारखी झाली आहे की काय, आणि मग त्याच्यानंतर मात्र ती सभ्यता परत विकासाच्या मार्गावर लागते. असं इटलीच्या बाबतीत झालेलं मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतरची नेक्स्ट जी स्टेप आहे रे बघा, सभ्यतेची सुरुवात कशामुळे झाली, विकास कशामुळे झाला, त्याच्यामध्ये एक जो इंटेलिजन्स होता, जो एक अल्पसंख्याक बुद्धिमान वर्ग होता, अल्पसंख्याक बुद्धिजीवी वर्ग होता, त्यांनी येणाऱ्या आव्हानाला कशा पद्धतीने प्रतिसाद केला त्याच्यावरून याच्यावरून सभ्यतेचा विकास ठरला. आणि मग विटवला आणि रिटर्न सांगितलं. आता याच्यानंतरची जी स्टेज येते की सभ्यतेचा ऱ्हास कशामुळे होतो याचं सुद्धा त्यांनी अध्ययन केलं. आणि या सभ्यतेच्या ऱ्हासामागचं महत्वाचं कारण जे असतं की येणाऱ्या आव्हानाला ज्या पद्धतीने पूर्वी ज्या अल्पसंख्याक बुद्धिजीवी वर्गाने ज्या पद्धतीने रिस्पॉन्स केला, ज्या पद्धतीने प्रतिसाद दिले, ते तशा पद्धतीने प्रतिसाद देऊ शकत नाही. ते तशा पद्धतीने प्रतिसाद न देता आपल्या हाती जी सत्ता आलेली असते ती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या सत्ता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून ते नियम कानून तयार करतात. आणि मग समाजावर आपलं प्रभुत्व कसं राहील, आपण कसं जास्तीत जास्त साधनांचं आपण उपयोग करू, या सगळ्या गोष्टीचं अध्ययन ते करायला लागतात. या सगळ्या गोष्टींनी ते विचार करायला लागतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की कॉन्फ्लिक्ट समाजामध्ये तयार होतं. आणि हे कॉन्फ्लिक्ट जे असतं हे सभ्यतेच्या ऱ्हासाचं मुख्य कारण असतं. कुठलीही सभ्यता, अर्नल्ड टोएनबीच्या म्हणण्याप्रमाणे, कुठलीही सभ्यता ही बाहेरच्या आक्रमणाने नष्ट होत नाही, तर त्या बाहेरून येणाऱ्या आक्रमणाला जेव्हा योग्य तो प्रतिसाद ती सभ्यता देऊ शकत नाही, तेव्हा मात्र त्या सभ्यतेचा ऱ्हास होतो. त्यामुळे कुठली सभ्यता ही ज्याला म्हणतात ना सेल्फ अॅनिलेशन, सुसाईड, आत्महत्येने सभ्यतेचा ऱ्हास होतो, सभ्यतेचा मर्डर मात्र होत नाही, असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. अ, तर ती क्रिएटिव्ह मायनॉरिटी जी असते ती डोमिनेटिंग मायनॉरिटी व्हायला लागते, ती समाजावर आपलं आधिपत्य स्थापित करण्याचा प्रयत्न करते. आणि हे वेगवेगळे सभ्यता रासाला लागलेली आहे, हे कशावरून समजतं याचे वेगवेगळे सिमटम्स त्यांनी सांगितलेले आहे. की जसं की समाजामध्ये फुटीरवादी वृत्ती वाढायला लागते, हुकुमशाहीची प्रवृत्ती वाढायला लागते, आपत संघर्ष जास्त व्हायला लागतो समाजामध्ये, ज्याला म्हणतात ना वल्गरिटी, मोरल व्हॅल्यूज लोकांच्या राहत नाही. आणि या या सगळ्या गोष्टी, या इंडिकेटर्स आहे की ती सभ्यता जी आहे ती आता रासाला जाते आहे. डिक्लाइनिंग फेज चे सुद्धा त्यांनी वेगवेगळे फेज केले आहे, की सिव्हिलायझेशन ब्रेकडाऊन व्हायला जातं, डिसइंटिग्रेट व्हायला लागतं आणि कम्प्लिटली डिझोल्व होऊन जातं. पण हे जो रासाला लागलेली सभ्यता, प्रत्येक सभ्यता ही नष्ट होईलच मात्र असं नाही. त्या सभ्यतेमध्ये जर का काही नैतिक मूल्य असतील तर काही वर्षानंतर, काही सेंचुरीज नंतर कधी कधी ती सभ्यता परत विकासाच्या मार्गाला लागते, परत ती पुढे जायला लागते, असं सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही सभ्यता जेव्हा रासायला लागलेली असते तेव्हा त्याच्यातले काही सिमटम्स असे असतात की त्या सभ्यतेमधले लोक हे भूतकाळाची प्रशंसा करतात, की आम्ही एकेकाळी असा होतो, आमचा देश हा फार विकसित होता, आमच्याकडे हवाई जहाज होते, किंवा आम्ही फार प्युअर आहोत, आम्ही फार शुद्ध आहोत आणि बाकीचे सगळे जे आहे ते इम्प्युअर आहे. तर अशी विचारसरणी जेव्हा लोकांच्या मनामध्ये यायला लागते त्या तेव्हा असं आपण समजायला पाहिजे की ती सभ्यता आता रासाला लागलेली आहे. नवीन विचार ते लोक स्वीकार करत नाही, आम्हाला सगळं काही माहिती आहे असं जेव्हा आपल्या मनामध्ये असतं, तेव्हा आपलाही विकास होत नाही आणि तीच गोष्ट सभ्यतेच्या बाबतीत सुद्धा लागू होते, असं ते सांगतात. सेल्फ कंट्रोल, स्वतःवर नियंत्रण राहत नाही, असं ते सांगतात. हे सांगितलं. हा, बरं ठीक आहे. तर बघा, अर्नल्ड टोएनबीचे जे इतिहासाबद्दलचे विचार होते त्यांचे हे प्रमेय अत्यंत महत्वाचे आहे. चॅलेंज अँड रिस्पॉन्स, आव्हान आणि प्रतिसाद, विड्रॉल आणि रिटर्न, आणि मग डीके कशामुळे होतो की सेल्फ अॅनिलेशन, स्वतः रिस्पॉन्स ती सभ्यता व्यवस्थित करू शकत नाही आणि मग त्यांच्यामुळे त्यांचा ऱ्हास होतो. तर यांच्या लिखाणावर बरंच क्रिटिसिझम पण करण्यात येतं, असं असं सांगण्यात येतं की एक वस्तुनिष्ठ इतिहासकारासारखं त्यांनी अध्ययन केलेलं नाही, तर ते धार्मिक विचारांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. आणि पुढे काय होईल खरं तर हे सांगणं इतिहासकाराचं काम नाही, असे काही इतिहासकार म्हणतात. पण अर्नाल्ड टोएनबी एका धर्मगुरू सारखे बोलतात, एका इतिहासकारासारखे ते मात्र बोलत नाही, असं त्यांना वाटतं. त्यांच्या विचारावर ख्रिश्चनिटी, बुद्धिझम, हिंदुइझम या सगळ्या गोष्टीचा फार मोठा प्रभाव होता, असं सुद्धा ते सांगतात.
इतिहासकार हे सुद्धा म्हणतात, की त्यांना डिसाईड काय करायचं आहे, निश्चित काय करायचं आहे, हे त्यांनी आधीच ठरवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र मग ते इतिहास लिखाणाला त्यांनी सुरुवात केली. काही सिव्हिलायझेशनचं अध्ययन करून हेच त्यांचे प्रमेय, हे त्यांचे निष्कर्ष सर्व सभ्यतेला लागू होतात असं असं ते सांगतात. हा सुद्धा त्यांच्यावर एक आक्षेप घेण्यात येतो. टोयनबीचं इतिहास लेखन हे खरं तर टाइम मॅगझिननी त्यांना पॉप्युलर केलं असं सुद्धा काही इतिहासकार म्हणतात. धर्माला त्यांनी आध्यात्मिक महत्त्व दिलं हा सुद्धा एक त्यांच्यावर आक्षेप घेण्यात येतो. पण एवढे सगळे आक्षेप घेतल्यानंतरही त्यांचं लिखाण हे अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे इतिहासाच्या ज्ञान निर्मितीमध्ये. कारण जे युरोसेंट्रिक ज्याला म्हणतात ना, युरोप केंद्रित जे इतिहास लेखन होतं त्यांच्यापासून त्यांनी दूर जाऊन आशियातल्या सभ्यतेला सुद्धा महत्त्वाचं स्थान आपल्या लिखाणामध्ये दिलं. त्याच्यानंतर कुठलाही वंश हा सभ्यतेच्या विकासामध्ये श्रेष्ठ नाही, तर एक जो अल्पसंख्याक बुद्धिजीवी वर्गाचं असणं आणि तसंच येणाऱ्या आव्हानाला फार चांगल्या प्रमाणात प्रतिसाद देणं हे सभ्यतेच्या विकासाला महत्वाचं आहे, हे त्यांनी आपल्या लिखाणातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या गोष्टीमुळे इतिहासाकडे पाहण्याचा त्याचा जो दृष्टिकोन आहे, तो एक नॉवल, एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन आहे, असं आपल्याला मान्य करावं लागेल. तर इथे अर्नॉल्ड टोयनबी आणि त्यांचा चक्राकार गतीचा सिद्धांत संपला. तुम्हाला जर का याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला